मुद्दा माझा एवढाच आहे की तुम्ही निश्चितपणे तुमच्या लढ्याबद्दल आम्हाला कौतुक आहे, आदर आहे, मात्र अगदी त्याच वेळेला ही गोष्ट महत्वाची की तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री ज्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलेला आहे त्या देवेंद्र फडणवीस या दोन लोकांना कायम सेफ झोनमध्ये कसं काय ठेवताय याचं आम्हाला गौड बंगाल कळलं नाही. कारण त्यांनी स्पष्टपणे, आपण ते पुन्हा काढून बघा, त्या आज असं म्हणाल्या की नाही मुख्यमंत्र्यांना हे माहिती असण्याची कल्पना मला नाही वाटत की मुख्यमंत्र्यांना हे माहिती असेल, मात्र हे अजित पवारांना माहित असू शकतं. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला नेमकं करायचंय काय? संतोष देशमुख साहेबांची म्हणजे एक लक्षात घ्या, याच्यात त्यांनी परत अजित पवारांना पण त्यामध्ये घेतात, परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेत नाहीत किंवा त्या देवेंद्र फडणवीसांना घेत नाहीत. यावरून त्यांची पत्रकार परिषद ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स्ड आहे का असं समजायला पुरेसा वाव आहे.